पदार्थांच्या तस्करीवर कारवाई. 11 नायजेरियन लोकांना अटक. 24 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त. नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली तब्बल 11 नायजेरियन नागरिकांना अटक केली असून त्यांच्या जवळून 24 लाख रुपयांचे प्रतिबंधक ड्रग्ज जप्त केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. NDPS कायद्याच्या तरतुदीनुसार FIR नोंदवण्यात आला आहे. नवी मुंबईतील कोपरीगाव येथे काही नायजेरियन नागरिक राहत असल्याच्या माहितीवरून AHTCच्या पोलिसांच्या पथकाने 26 एप्रिल रोजी कोपरीगाव येथील सार्वजनिक शौचालयाच्या मागे असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे बंदी घातलेली ड्रग्ज आढळून आल्यानंतर पोलिसांनी 30 ते 50 वयोगटातील 11 जणांना अटक केली. 26 एप्रिलचा इन्सिडेंट आहे. आमचे ACP क्राईम ब्रांच धनाजी क्षीरसागर यांना इन्फॉर्मेशन मिळाली की APMC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोपरीगाव या ठिकाणी काही आफ्रिकन नॅशनल्स हे ड्रग्स NDPS सबस्टन्स विकायला एकत्र येणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची टीम फॉर्म करून PI घोरपडे आणि त्यांचा बाकी स्टाफ यांच्यासोबत त्या ठिकाणी रेड केली. रेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांचे दरवाजे वगैरे हे सगळे लोखंडी दरवाजे होते, ज्यांना आम्हाला पूर्ण उघडून आतमध्ये एंट्री करून चेकिंग करावं लागलं. थोडा विरोध त्या ठिकाणी झाला, पण पोलिसांचं प्रिपेअर्डनेस असल्यामुळे टोटल 11 आफ्रिकन पुरुष नागरिक आणि 3 महिला यांना ताब्यात घेतलं. तीनही महिला ज्या आहेत त्यांच्याकडे विजाची मुदत संपल्यामुळे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस दिली आणि 11 जे पुरुष आफ्रिकन नॅशनल्स आहेत त्यांच्याकडे टोटल 1600 ग्रॅमपेक्षा जास्त कोकेन, जवळपास 97 ग्राम एवढं MD आणि 46 ग्रॅम एवढं MDMA मिळालं, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत जी आहे ती 16 करोड रुपयेपेक्षा जास्त आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.